नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इथं 5वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, इथं 8वी स्कॉलरशिप परीक्षा याचे पेपर आपल्याला रोज ऑनलाईन स्वरूपामध्ये दिले जातात. त्याचं सोल्युशन ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण घेत असतो. आज इथं 5वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पेपर क्रमांक 91 या मालिकेमधील 91वा पेपर याचा आपण आज सोल्युशन पाहणार आहोत. परीक्षा आपली 4 दिवसावरती आलेली आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी तर आपली परीक्षा म्हणजे 3 दिवस राहिले. ओके, म्हणजे या शनिवारी परीक्षा आहे. परीक्षेसाठी आपण किती वेगाने काम करणं गरजेचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. आपल्याकडे पेपर खूप आहेत की रोज आपल्या ऑफलाईनला दररोज 4 पेपर आपण घेतो. ऑनलाईनला एवढं घेणं शक्य नसतं. संपूर्ण सेटअप लावणं, सगळी तयारी करणं. तुम्हाला तो पेपर दिसतो 1.5 तासामध्ये, परंतु त्याच्या मागे जे काम असतं ते खूप मोठं काम असतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 80 प्रश्नाचा म्हणजे 100 मार्काचा, आता आपण इथे 1 मार्काला आपल्याला ऑनलाईनला 1 मार्कच देता येतो, 1.25 मार्काचा देता येत नाही. पेपर 80 प्रश्नाचा असतो, मग 80 पैकी पेपर आपण धरतो. आता 80 पैकी 80 मार्क मिळवलेले विद्यार्थी आहेत. त्यांचं 80 पैकी 80 मार्क मिळेल. उभा राहा. 80 पैकी 79, 80 पैकी 78, 77, 76, 75. ओके, याचं 5 वेळा 1 7 अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आपण सोल्युशन पाहूया. पेपर समजून घेऊया. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये हे जर प्रश्न आपण समजून घेतले तर नक्की 80 पैकी 80 मार्क मिळतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. चला, पहिला प्रश्न पहा. त्याच्यामध्ये समान आकृती आहे, ती वेगळी आकृती कोणती असं विचारलं. आता आतमध्ये 5 चौकोनात गोल आहे, सर्वत्रच आहे. आता कुठे गोल कोणा उभा आहे, कुठे बाजू उभा आहे. चौकोनामध्ये गोल आहे, सर्वत्रच आहे. आतमध्ये जो आहे तो डमरूचा आकार आहे. डमरू पहिल्या पर्यायामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये आहे, तिसऱ्यामध्ये आहे, चौथ्यामध्ये डमरू आहे का? नाही. पर्याय क्रमांक 4. चला, प्रश्न दुसरा. जरा बोलत चला. प्रश्न दुसरा. असं प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. का उत्तर काढतो आपण ही पद्धत आपण लक्षात घ्या. 5 गोलामध्ये आडव्या रेषा आहे, काही ठिकाणी उभ्या आहेत. आता पहिल्यामध्ये आडव्या आहे, दुसऱ्यामध्ये उभ्या आहेत, तिसऱ्यामध्ये आडव्या आहेत, चौथ्यामध्ये आडव्या आहेत. वेगळं कोणत्या दिले? पर्याय क्रमांक 2 त्यातील उभ्या आहेत, बाकी सर्व आडव्या रेषा आहेत. चला, प्रश्न तिसरा प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये 2 रेषा उभ्या आहेत आणि यात ज्या रेषा आहेत त्या समांतर आहेत आणि याच्यामध्ये वेगळी निघणारी आकृती पर्याय क्रमांक 3. या दोन्ही आतल्या रेषा आहेत त्या समांतर नाही, एकमेकाला छेदतायत. या ठिकाणी तो एका बिंदूमध्ये एकत्र येत आहे. तर उत्तर निघेल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. चौकोनामध्ये सगळीकडे काय आहे? त्रिकोणात गोल आहे, त्रिकोणात गोल आहे, त्रिकोणात गोल आहे. या ठिकाणी गोलात त्रिकोण प्रत्येक ठिकाणी पहिला, तिसऱ्या, चौथ्यामध्ये त्रिकोणात गोल आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये गोलात त्रिकोण वेगळा निघेल. चला पुढे 5वा प्रश्न.
4 आकृत्या दिलेल्या आहेत. समान अशी आकृती म्हणजे तंतोतंत जोडणारी आकृती. पायामध्ये त्या ठिकाणी तंतोतंत जोडणारे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. खालचे जर पाहिले 4 ते आपल्या काय म्हणतात लॉलीपॉप, 4 लॉलीपॉप पाहिले तर याच्यावर पर्याय क्रमांक 4 करतो. का इथला लॉलीपॉप वळीव आहे. ओके, चला आता वर्ण पाहिलं तर वर्ण 3 बाण आहेत. बाणासारखा आकार आहे, त्याच्यावरनं पहिला पर्याय कट होईल. पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी एका ठिकाणी घंटी दिली. पहिला चौथा पर्याय 2 पर्याय कट झाले की राहिलेल्या 2 पर्यायाची तुलना प्रश्नाकृती बाजूला ठेवून त्याच्यामध्ये काय फरक आहे, त्याच्या ज्या तिरक्या रेषा आलेल्या आहेत इतर जे बाण आहे या ठिकाणी बाण नाही. आपल्याला बाण पाहिजे का नको पाहिजे, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला नाही पुढील प्रश्न क्रमांक 6. या पद्धतीने प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने समजून घेतो आहोत. एकच पाहिजे, सगळे एकदम पाहायचं नाही. उजव्या बाजूला फुलीचं चिन्ह, त्याच्यावरून उजव्या बाजूला फुलीचं चिन्ह, त्याच्यावरून दुसरा पर्याय कट होईल. ओके, आता पाहायचं काय टेंटेटिव्ह फरक, दुसरा पर्याय करतील काय टेंटेटिव्ह फरक असतोय. लगेच लक्ष त्याच्यावरती जाते. बलीवर पाहिजे का नको, चौथा पर्याय कट झाला, दुसरा झाला, चौथा झाला, राहिला कोणता पहिला आणि तिसरा. फरक शोधा काय इथे या ठिकाणी अधिकच्या चिन्ह मध्यभागी इथे प्रश्नचिन्ह तेवढंच बघायचं. आपल्याला तिथं काय पाहिजे प्रश्नचिन्ह पाहिजे. त्यामुळे पहिला पर्याय करून उत्तर येणारे पर्याय म्हणजे पहा की आपल्याला नेमकं काय पाहायचंय हे आपल्या लक्षात येईल. आणि हे खूप गरजेचं असतं. नेमकं काय पाहायचं हे आपल्या लक्षात आलं तर काय करणार. चला या ठिकाणी पहा, हा बरीव त्रिकोण पाहायला, या त्रिकोण सर्वत्र सारखाच आहे. त्यानंतर याच्यावरती गोल पाहायला सर्वत्र सारखा आहे. त्रिकोण पहा सर्वत्र सारखा आहे. चौकोन पहा, हा चौकोन, या चौकोनामधलं चिन्ह आहे ते कोणता आकार दिसतोय गुणिले. इथे अधिक आहे, इथे अधिक आहे, इथे अधिक आहे, इथे उत्तर कोणते येणार आहे क्रमांक 3. चला पुढील प्रश्न, आयन किती पडले मार्क काय. चला 8वा प्रश्न पहा. त्या ठिकाणी रंगवलेला भाग आणि सारखा आकार सर्वत्र सारखाच आहे. रंगवलेला आकार पाहिला सर्वत्र सारखा आहे. फरक कुठं आहे आतमध्ये पहा, आतमध्ये रेषा 2च आहे. इथे किती दिले 3 आहे, हा पर्याय करतो. इथे आतमध्ये 3 आहे, हा पर्याय करतो. इथे 2 आहे, इथे 2 आहे. पहिला दुसरा पर्याय कट झाला. आता इथे आतल्या रेषा, आतल्या रेषा कोणत्या स्वरूपामध्ये आहेत अधिकचं चिन्ह, आतल्या रेषा गुणिले चिन्ह. मग आपल्याला काय पाहिजे अधिकचं, त्यावर पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न पहा 9 ते 12. यामध्ये भौमितिक आकृती पूर्ण करा. या ठिकाणी ज्या आकृती दिले त्या जोडून एक आकार काय. आता याचं पहिल्या तर दुसऱ्याशी नाही, पहिल्या तर तिसऱ्याशी काय संबंध आहे का नाही. तिसऱ्या तर चौथ्याशी काय आहे आरशात, म्हणजे पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशात येणार आहे. मग हा जुळणारा आकार हा गोल आहे, तो कुठून येणार आहे डाव्या बाजूने येणार आहे. म्हणजे त्याच्यावरून या कुठे येणार आहे त्याच्यावरनं पहा, त्याच्यावरनं पाहिलं या ठिकाणी येणार आहे. तर पहिल्या पर्याय क्रमांक 2 कट होणार आहे. आता 1 3 4 चारही कट होईल कारण तर तिरकी रेषा आहे. राहिला 1 आणि 2. फरक व्यवस्थित समजून घ्या, फरक व्यवस्थित समजून घ्या. त्याची जाडी, रुंदी, लांबी, उंची या गोष्टी पहा. कोणताही पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 3 आहे तो जास्त रुंद आहे, त्यामुळे तो चांगला नाही. चला पुढे 10वा प्रश्न काय दिलेला आहे पहा. पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये आरशाचा आहे, दुसऱ्याच्या चौथ्यामध्ये पाण्यातले, म्हणजे पहिल्याचं तिसऱ्यामध्ये पाण्याची होईल, चौथ्याचं तिसऱ्यामध्ये आरशे. या ठिकाणी एका गोष्ट, या ठिकाणी हा चौकोन पूर्ण केला नाही तर टिंब, उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात चौकोन पूर्ण करणारा टिंब पाहिजे. उजव्या कोपऱ्यात आहे का हा पर्याय करतोय.
इथं उजव्या कोपऱ्यात आहे, उजव्या कोपऱ्यात आहे, उजव्या कोपऱ्यात आहे. कसला पाहिजे? भरीव पाहिजे. त्यामुळं तिसरा पर्याय करतोय. राहिला दुसरा आणि चौथा. फरक शोधा. दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये खालच्या बाजूला इथे रंगवलेलं आहे, इथे रंगवलेलं नाही. आपल्याला कसं पाहिजे? रंगवलेलं पाहिजे. त्या उत्तर देणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी पहिल्या ते दुसऱ्यामध्ये काय आहे? आरशामध्ये काय? दुसऱ्या ते चौथ्यामध्ये काय आहे? म्हणजे पहिल्या ते तिसऱ्यामध्ये काय येईल? किंवा चौथ्या ते तिसऱ्यामध्ये काय येईल? आरशा. मग आता या ठिकाणी चौथ्या ते तिसऱ्यामध्ये आरशाचं नाही येणार, नाही, कारण इथं याचं इथं आरशामध्ये नाही. याचं पाण्याचं फक्त आहे. पाण्याचं या त्रिकोणाला इथं मिळते, पण या ठिकाणचा त्रिकोण खाली येणार. हा त्रिकोण खाली उलट्या स्वरूपामध्ये या पद्धतीने कोणत्या पर्यायामध्ये नाही? चारही पर्यायामध्ये तो त्रिकोण आहे. मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी कोणता त्रिकोण चौकोन पूर्ण होईल? त्यात एक रेष. उजव्या बाजूला चौकोन पूर्ण होणारे एक रेष पाहिजे. इथं फुले आहे त्यामुळे हा चालणार नाही. दुसरा पर्याय करतो. आता काय फरक आहे शोधा बरं. टेक्निक तुम्ही बघितला तर 1, 3, 4 मध्ये फरक काय आहे? फरक आहे या ठिकाणी डाव्या भरीव गोल. ओके ओके, भरीव गोल आतला पहिला याच्यातला भरीव गोल पाहिजे. त्यावेळेला चौथा पर्याय कट होईल. इथं पोकळ गोल आहे. म्हणजे दुसरा आणि चौथा कट केला. राहिला पहिला आणि तिसरा. फरक शोधा. इथं एक रेषा आहे, इथं गुणिले चिन्ह. आपल्याला काय पाहिजे? पाहू. आता याचं इकडं आरशातलं प्रकारे नाही हो, हे समजून घ्या. आरशातलं नाही, आणि इथं वरती बघितलं आपण आरशातलं याचं एक जुळत नाही. म्हणजे याचं एक पाण्यातलं जुळतं, म्हणजे याचं पाण्यातलं पाहिजे. आणि गुणिले चिन्ह इथे येणार आहे. या ठिकाणी सिंगल रेष तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. काय होत आहे? पाण्यातलं केलं पुन्हा त्याचं आरशातलं केलं. 180 फिरवलं जुळतंय ना. पाण्यातलं करायचं पुन्हा आरशातलं करायचं. गरज कशासाठी? दोन कशासाठी करायचं? 180 फिरलं म्हणजे ते पाण्यातलं करून आरशातलंच होतं. आरशातलं करून पाण्यातलंच होतं 180 फिरवलं म्हणजे. चला पुढील प्रश्न. या ठिकाणचा आकार पहा. या ठिकाणी आपल्याला पहिल्या भागामध्ये पाहिजे. तिसऱ्या चौथ्यामध्ये आरशातले, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये पाण्यातले. या ठिकाणी तिसऱ्याचं पहिल्यामध्ये पाण्यातले, दुसऱ्याचं पहिल्यामध्ये आरशात. या ठिकाणी वर चौकोन पूर्ण होणारा आहे. उजव्या बाजूला खाली, आणि त्यामध्ये फुली पाहिजे. उजव्या बाजूला खाली फुली आहे. उजव्या बाजूला खाली फुली आहे का रे? आधीच उजव्या बाजूला इथे फुली आहे. उजव्या बाजूला इथं फुली नाही. या फुलीवरून पहिला दुसरा आणि चौथा पर्याय करतोय. राहिला पहिला आणि तिसरा. पहिल्या आणि तिसऱ्या मधला फरक शोधा. या आकारामध्ये इथे फुगीर भाग, इथे सरळ. आपल्याला कसं पाहिजे? फुगीर पाहिजे का सरळ पाहिजे? सरळ पाहिजे. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2 मध्ये इथं फुगीर आहे. चला प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये आकृतीची मालिका. की पहिल्यातून दुसऱ्यात काय बदल झाला? दुसऱ्यातून तिसऱ्या तसं चौथ्यामध्ये मालिकेमध्ये बदल होतो. षटकोन आहे, पंचकोन आहे, चौकोन आहे. म्हणजे काय ना त्याच्यावर कोणती पण एक होती? पहिला, तिसरा, चौथा. रेषा पाहायला लागली. किती रेषा आहे तिथे? 4. इथे 3. इथे आता किती पाहिजे? 1. त्याच्यावर किती पर्याय सगळे होतात. चला प्रश्न क्रमांक 14. 14 मध्ये पहा काय होते. पहा पहिल्या 2 मध्ये पहा. 2 मध्ये काय झाला? 3 बाण आहेत, 2 बाण आहेत, 1 बाण. पण इथे फिरलं. पहिल्या म्हणजे दुसऱ्यामध्ये काय झाला बदल? आडवा 1 बाण कमी झाला, 1 रेषा पण कमी झाला. 3 बाण 3 रेषा, 2 बाण 2 रेषा, 1 बाण 1 रेषा. आता 3, 2, 1 म्हणजे काय होते? बाण किती होती? रेषा. 3, 2, 1 कोणताही पर्याय? पर्याय क्रमांक 3. हा चला या ठिकाणी पहा. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय?
पाण्यातील प्रतिबिंब आहे का नक्की? त्रिकोणाचं काय इथे त्रिकोण उलटा केला बरोबर आहे, पण इथे एक त्रिकोण इथे किती झाले? म्हणजे काय झालं? एक त्रिकोण वाढलेला आहे, तर 1/2 झाले म्हणू शकतो. मग इथं 3/6 झाले पाहिजे, किंवा 3 अधिक 1 झाला. म्हणजे याचं पाण्याचं प्रतिबिंब काढा, फक्त त्रिकोण वाढले. याचं पाण्याचं प्रतिबिंब करा, त्याच्यावरनं पहिल्या पर्याय कट होईल. पर्याय क्रमांक 2. ओके, 2 पाहिल्यानंतर आता हे सर्वत्र सारखंच आहे. आता या त्रिकोणांवरती फरक आहे. या 3 आहेत, या 2 आहेत, इथे 4. इथे 3 होते, किती होते? 4. 6 मग आपल्याला पर्याय मिळाला. आपण दुप्पट 2चं 3 झालं म्हणजे काय झालं? 1 तर 2 झालं म्हणजे दुप्पट पण झालं होऊ शकतं, अधिक 1 पण. चला पुढे. पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये काय झालं? नवीन गोल आला. कुठे आला तो? वर आला. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये काय झालं? एक त्रिकोण आला. कुठे आला? वर आला. म्हणजे याच्यामध्ये देखील आता काय येणार आहे? गोल. कुठे येणार आहे? वर. आणि याच्यात आकार उलटे सुलटे होत आहेत का? नाही. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 17. या आकारांमध्ये बदल होत आहेत का? उलट होत आहेत का? हे पण बघणं गरजेचं आहे. 17 ते 20 मध्ये पहिल्या 2 मध्ये जे नातं आहे तेच नातं दुसऱ्या दोघांमध्ये लावा. पहिल्या दोघांमध्ये नातं काय आहे पहा. 2 भाग केले 3-3 रेषा. 2चे आता 4 भाग केले 3-3 रेषा. रेषा वाढल्या का? नाही. फक्त भाग 2 होते ते 4 भाग झाले. आता 4 भाग इथे तिरकी होती, नवीन तिरकी चालली. इथे आडवी आली म्हणजे आता कशी येणार? उभी. आणि किती होणार रेषा आतमध्ये? 3-3-3. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. रेषा वाढत नाही. चला प्रश्न क्रमांक 18. या पद्धतीनं आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. विचाराची आपल्याला दिशा या पद्धतीनं एक तिथं 80 पैकी 80 मार्क पडतात. शिवप्रसाद पडतात. अवघड काय नाही, पण आम्हाला विचार केला पाहिजे तसा. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालंय? इथे पाव भाग आहे आणि इथे पाऊल आहे. ओके, इथे पाव आहे म्हणजे आता किती येणार आहे? पाऊन भाग. मग पाऊन भाग कोणत्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3 मध्ये. आता कुठे आहे, काय आहे, हे जर आपल्याकडे इथे 2 पर्याय असते पाऊन भागाचे, तर मग कुठल्या ठिकाणी मोकळा भाग ठेवायला पाहिजे होता ते बघितलं असतं. तर पहिल्या दुसऱ्यामध्ये काय झाला बदल? आतले गोल आहे ते पदिकाच्या आतमध्ये होते, ते गोल पदिकाच्या बाहेर. इथं आतमध्ये रेषा आहे त्या कुठं जातील? बाहेर. त्याच्या जागा बदललेत का? नाही. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 20 झाली का? शेअर सगळी सांभाळली का व्यवस्थित? चला 20 नंबर काय झालंय? पहिल्याचं दुसऱ्यामध्ये बदल. वर त्रिकोण आहे, आतमध्ये 3 रेषा वाढल्या. म्हणजे काय होऊ शकतो? किंवा त्रिकोण आहे, त्रिकोणाला 3 रेषा असतात म्हणून 3 रेषा, किंवा याच्यामध्ये 3 रेषा वाढल्या म्हणजे या ठिकाणी चौकोन आहे त्यात 3 रेषा वाढल्या असे होऊ शकतं. आणि चौकोन आहे म्हणून 4 रेषा वाढल्या असे होऊ शकतं. याच्यावर पहिल्या पर्याय कोणता? दुसरा आणि चौथा करतो. आता पहिला आणि तिसऱ्यामध्ये फरक आहे. आतमध्ये रेषा 4 आहे, आतमध्ये रेषा 3. इथं आपल्याला 3 पाहिजे का 4 पैकी? 4च का पाहिजे? 3 का नाही चालला? इथे त्रिकोण आहे, त्रिकोणाला 3 रेषा पासून बनला म्हणून त्या 3 रेषाचं प्रतीक म्हणून आतमध्ये 3 रेषा. चौकोन 4 रेषा बनला म्हणून 4 पाहिजे. त्या उत्तर पर्याय क्रमांक 3. तर 21 ते 24 भौमितिक आकार. एका बाजूला आकृती दिलेली असते आणि त्याचे तुकडे जोडून आपल्याला ती आकृती पूर्ण करायची असते. आता या ठिकाणचा आकार जर तुम्ही पाहिला, हा आकार, ही जी पाकळी आहे पूर्ण जर केली, पूर्ण गोल केला तर लागणारी जी पाकळी आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आतमध्ये आपण जुळते. पहिल्या कोणता पर्याय कट होईल? पहिला पर्याय करतो. इथं काटकोळा या सरळ रेषेत, आपल्या इथं सरळ का या रेषा? सर्व रेषा. पहिला पर्याय करतो. आता पर्याय क्रमांक 4 जुळेल का? कारण इथं देखील काय दिलेलं आहे? इथे कर्व दिली, पण इथे कर्व
इथे कर्व ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं नाही. म्हणजे पहा इथे पहा संपूर्ण असा नको इथे पातळी तयार होईल आणि इथे पातळी तयार म्हणजे हा आकार इथे जोडावा लागेल. हा संपूर्ण असा अर्धा गोल नको म्हणजे गोल नको एवढाच आकार पाहिजे कुऱ्हाडी सारखा आणि तो जुळवला की त्या ठिकाणी होणार. मग या ठिकाणी दुसरा आणि तिसरा आता सेम टी-शर्ट कसा बसेल कोणता दुसरा. तिसरा बसवायचा जमेल का फिरवून बसवावं लागेल. मग जर सरळ बसणारा बसत असेल व्यवस्थित मग फिरवून घ्यायचा बसवायचा प्रयत्न करायचा. जर हात जुळत नसतात तर मग आपल्याला हे उत्तर पण घ्यावं लागलं असतं. काही पर्यायामध्ये आपण पाहिले प्रश्नामध्ये आकृत्या फिरवून दिलेल्या असतात हे पण पाहणं गरजेचं आहे. चला या ठिकाणचा आकार पहा. या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी जर इथं तुम्ही त्रिकोण पाहिला हा त्रिकोण पाहिला मधलं जर रेष मारली त्याचे दोन भाग सारखे होते वरती देखील आपल्याला हा आकार पाहिजे. म्हणजे या पद्धतीचा जो मुकुट असतो डोक्यावर या पद्धतीचा मुकुट हा आकार आपल्याला इथे पाहिजे बसवायचा. आता तो या पद्धतीने तिरका पाहिजे या पद्धतीनं आहे. आता या आकार पहा या आकाराला जुळणार या ठिकाणी एक त्रिकोण सारखे नाही हा पर्याय करतो. या ठिकाणचे बघा बरं सारखे आहेत का नाही पर्याय करतो. आता राहिला तिसरा चौथा बघा बरं त्यामध्ये या ठिकाणी काय होते तिरक्या रेषा आणि या ठिकाणी काय होत आहे ही आडवी रेषा आपल्याला कशी पाहिजे तिरकी रेषा ती कुठे जुळते पर्याय क्रमांक 4. ही आहे तिरकी पण इथे तिरकी असायला पाहिजे पण इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आहे. चला प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी कापलेला भाग या ठिकाणी बोलिकता चौरस पूर्ण करायचं म्हणलं तर मी तो आकार पहा आकार या पद्धतीचा लागेल. पहिल्या पर्याय क्रमांक 2 आता आकार जुळवायचा आहे. आकार जुळवल्यानंतर तो आकारावरून आपल्याला लक्षात येईल पहिला तिसरा चौथा सेम आहे. फरक कुठं आहे पहिल्या चौथा पर्याय करतो का इथं कर्व दिले इथे कर्व आहे का इथं आलं की सरळ रेषावर म्हणजे कर्व असणार नाही असा. राहिला कोणता पहिला आणि तिसरा. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक काय इथला अंतर या ठिकाणचं अंतर कमी आहे या ठिकाणचं अंतर जास्त. आपल्याला कमी पाहिजे का जास्त जास्त घेतलं तर अजून लांब आहे म्हणजे आयत तयार चौरस तयार होणार तरी पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 24 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह पाहिलं तर लगेच फरक पर्याय कट करता येत नाही. पाया कट करता येते दुसरा जो आकार पाहिजे त्याचा आकार दुसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये नाही. राहिलेला आहे पहिला आणि तिसरा. फरक काय आहे इथं कर्व रेषा इथं म्हणजे हा गोल पूर्ण होणार म्हणजे कशी रेष पाहिजे कर्व रेष पाहिजे. तर मग पहिला पर्याय कठोर उत्तर पर्याय क्रमांक 3. चला 25 ते 28 याच्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब आहे. त्या आरशाचं प्रतिबिंब याचा आरशामध्ये केलं. परीक्षेच्या वेळेस आरसा इकडे असतो पेपरवर एक पेननी याच्यावरती गिरवायचं दाबून पेनी केलं की फाटतं फाटून तुकडा बाजूला काढून टाकायचा नाही कारण मागे पेपर छापलेला असतो. परीक्षेच्या वेळेस एकाही विद्यार्थ्याने मला आरशातलं पाण्यातलं न फाडलेलं दिसता कामा प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते फाडायचंच आहे. ही आकृती गिरवा ही काही जास्त दाबून गिरवायची गरज नाही फाडायची नाही. हे फक्त गिरवा म्हणजे मागणं दिसायला सोपं झालं. आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत ना मग विषयाची परीक्षा अजिबात घ्यायची. ओके आपण पर्याय पद्धत वापरतोच आहे पण परीक्षेच्या वेळेस ती देखील रिस्क घ्यायची नाही. कुठलीच रिस्क घ्यायची आहे ना सुविधा जिथं रिस्क घ्यायची तिथं घ्यावीच लागते. गणित तिथं काय आहे का पर्याय काही नाही सोडवावंच लागतं. या ठिकाणी आरशेच्या जवळ त्रिकोण तो आरशेच्या जवळ येतात म्हणजे हा गोल आहे तो या ठिकाणी केला या ठिकाणी गोल पाहिजे याच्यावर पहिला पर्याय. आता एक यातला मधल्या या गोलामधला त्रिकोण पाहिला तर याचा तो उजवीकडे याचं टोक डावीकडे होईल याच्यावर चौथा पर्याय
राहिला दुसरा तिसरा फरक शोधा. इथली तिरकी रेषा, तिरकी रेष पाहिजे का नको? इथं अधिक चिन्ह पाहिजे, इथं अधिक चिन्ह होणार. इथं उत्तर निघाले पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चला 26वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. त्याच्यामध्ये याचा आरशातलं की हा आकार आहे, तो आकार नुसता पाहिला, याचा आरशातलं केलं तर या पद्धतीनं. बाकीचे पहिला तिसरा चौथा सर्व कळतो. हा भाग पाहिला, बाका तो या ठिकाणी भाग येणार आहे. या ठिकाणी भागावरनं पाहिलं तर पहिला तिसरा चौथा सर्व उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला 27वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे पाखरू आहे, पक्षी आहे, हा डावीकडे उडत चालला. आता तो उजवीकडे उडत जाणार, उजवीकडे उडत जाणार. याच्यावर दुसरा तिसरा आणि चौथा तर सेम टू सेम आहे, म्हणून चौथा एक कठोर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. म्हणजे अगदी सोपं आहे. तर आता ही झुकलेली कोणीकडे आहे? डाव्या बाजूला झुकली, म्हणजे आता ती झुकलेली कोणीकडे येणार आहे? उजव्या बाजूला. उजव्या बाजूला झोपलेली तेवढं पाहिलं तर पहिला दुसरा तिसरा पर्याय उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. बाकीचं बघावं लागलंय, फक्त दांड्यावरनं काढता पण. तर 29 ते 32 इथं छिद्र पाडलेली आहे. हे छिद्र पाडलेलं सर्वचे सर्व प्रश्न आरशातील आणि पाण्याशी संबंधित असतात. हे प्रश्न आरसा आणि पाण्याशी संबंधित असतात. खालून वर गडी घातली, इकडून गडी घातली, खालून वर गडी घातलेली या ठिकाणी हा करतात. उघडल्याबरोबर काय होणार? याला हे चिपटून येणार, या पद्धतीचा आकार येणार. त्याच्यावर कोणकोणते पर्याय होतील? दुसरा तिसरा पर्याय होतो. त्यातले आकार आपल्याला जसे पाहिजे तसे नाही. राहिला पहिला आणि चौथा फरक पहा. याचा आरशातलं प्रतिबिंब या पद्धतीने तिरके येणार, ते पर्याय क्रमांक 4. आणि याचा पाण्यातलं आहे का? बरोबर आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4. एवढी गेचमेंट आकृती असते ना, ती खूप सोपी असते. दिसतं आपल्याला की खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे, पण ते शोधायला सोपं असतं. आता या ठिकाणी खाली वरती उघडलं, झूम करायला. आता हे खाली उघडलं तर हा त्रिकोण आहे, उलटा इकडे टोक असणार. या पद्धतीने टोक या पद्धतीचं हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. बरोबर. 2 मध्ये आहे का? हा त्रिकोण जसाच्या तसा नाही. 3 मध्ये हा त्रिकोण दिसतोय का? दुसरा आणि तिसरा पहिल्या चौथ्यामध्ये फरक आहे शोधा. याचा आरशातलं पाण्यातलं हे उचलून हे शिक्के मारले जसे तसे. आपल्याला याचं आरशातलं पाहिजे या पद्धतीनं होणार आहे, याचं पाण्यातलं पाहिजे या पद्धतीनं होणार आहे, याचं पाण्यातलं पाहिजे या पद्धतीनं होणार आहे. पर्याय क्रमांक 4 करतो. उत्तर नाही पर्याय क्रमांक 1. तर हा तिरका कागद आहे, चौकोनी कागद आहे, पण गाड्या तिरक्या आहेत. गडी इकडे घातली, आता ही गडी उघडली तर हा त्रिकोण या ठिकाणी, हा गोल या ठिकाणी. आता इथं आपल्याला पर्याय पद्धत वापरायची. हा आकार कोणकोणत्या आकृतीमध्ये आहे? त्रिकोण त्या खाली गोल पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये आहे का? त्रिकोणामध्ये खाली गोल आहे का? नाही. तिसऱ्यामध्ये आहे का? नाही. चौथ्यामध्ये आहे का? नाही. म्हणजे केवळ एवढे आकृती पाहिली तर ती फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. त्याच्यामुळे हे पाहिलं प्रतिबिंब आरशातलं पाण्याचं ते जोडलं. तर इथे तिरका कागद इकडून गडी घातली, पुढे इकडून गडी घातली, त्या ठिकाणी कापलं. आता हे उघडलं तर हाच आकार इथे या बाजूवरती येणार. आता या आकारावर पर्याय करतो. हा आकार कोणकोणत्या आकृतीमध्ये आहे? आता ज्या बाजूला उजव्या बाजूच्या बाजूवरती पाहिजे आहे का? उजव्या बाजू हा इथं आहे का? आहे. इथं आहे का? इथं आहे का? पर्याय कळलं कोणताही उत्तर. आपण सगळं उघड बसलो नाही वळे प्रबुद्ध सगळं करत बसावं लागलं का? नाही. पण हे आपल्याला महत्वाचं विचार करण्याची जी पद्धत आहे, विचार करण्याची दिशा आहे भूमी. कुठे भूमी? विचार करण्याची दिशा आहे आपली बदलत नाहीये. आम्ही काही विचार करतो तोच आम्हाला कळेना.
पेपरला तर अगदी शिकवताना पोपटासारखी बोलत होती ना. आता पेपरामध्ये काय होते काही कळत नाही. किती मार्क पडल्या? 5 बास का? हा 15 प्रश्न चुकले. खरोखर चुकण्यासारखे होते का? बघितले का? खरोखर चुकण्यासारखे आहेत का? मग तुकडे जुळवायचे आहेत. तुकडे मोजा किती आहेत? 1 2 3 आणि हे 3 6 तुकडे आहेत. म्हणजे यातले हे 3 आयत आहेत. 1 2 3 हे 3 आयत कोणत्या आकृतीमध्ये आहेत? त्याच्यामध्ये 3 आयत आहेत का? नाही. याच्यामध्ये 3 आयत आहेत. याच्यामध्ये 3 आयत नाही, 2च आहेत. याच्यामध्ये 3 आयत आहेत. पहिला आणि तिसरा पर्याय कट होईल. आता मग यानंतर हे जे आहे त्यातलाच एक आयत त्याचे 3 तुकडे केले आहेत. इथे 3 तुकडे केलेले आलेले आहेत का? नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला नाही पुढील प्रश्न क्रमांक 34. जे प्रत्येक गोष्ट आपल्याला या पद्धतीने समजून घ्यावा लागतो. ही पहा हा आकार याच्यामध्ये जोडला आकार, तर याच्यामध्ये बसवला, खाली हा त्रिकोण जोडला आणि वरती हा जोडला. आकार पहा कसा तयार होतो. याच्यामध्ये बसणारा आकार याच्यामध्ये बसवल्यानंतर तसा बसणारा आकार पहिल्यामध्ये कुठेच नाहीये, चौथ्यामध्ये आहे. पण हे बाकीचे तुकडे कुठे गेले? तुकडे किती आहेत? 1 2 3 4. या 4 तुकडे आहेत का? 2 तुकडे म्हणून हा करतो. आता राहिला दुसरा आणि तिसरा. याच्यामध्ये फरक काय आहे तो शोधा. या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये फरक काय आहे? म्हणजे त्या बंद दिसतंय ना, हा तुकडा जोडल्यानंतर काय होणार आहे? होती बंदिस्त होणार आहे. त्यामुळे हा पर्याय उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. फरक थोडा आहे, सूक्ष्म भाग. फक्त इथे ही रेष आहे इथं दिलेली नाही, बाकी सगळं सेम टू सेम आहे. त्याला नाही ते 4 चौरस आहेत जोडायचे. 4 चौरस इथे आहेत. इथे 4 चौरस आहेत का? 3 चौरस आहेत. 1 2 त्रिकोण आहेत. त्या ठिकाणी 4 चौरस सारख्या मापाचे आहेत का? इथे 4 चौरस आहेत का? नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. तर प्रश्न क्रमांक 36 नंबरचा प्रश्न. त्या ठिकाणी 4 पाकळ्या दिलेल्या आहेत. या 4 पाकळ्या जोडायच्या. त्या ठिकाणी 4 पाकळ्या जोडता येतात. या ठिकाणी या 4 पाकळ्या दिसत आहेत का? किती तुकडे झाले? या तुकडे तेवढे जास्त. आता याच्यामध्ये ज्या पाकळ्या आहेत तुकडे मोजले तर किती होत आहेत? तर 4 पाकळ्याचा 1 तुकडा आहे, मधला तुकडा आहे, बाजूचे तुकडे. मधला तुकडा आपण नाही आहे म्हणलं तरी हे बाजूच्या 4 पाकळ्या, या बाजूच्या 4 पाकळ्या पाहिजेत. 8 तुकडे पाहिजे. हे नाही येत आपल्याला 4 येतात. उत्तर देणारे पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 37 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी लपलेली आकृती होत. या ठिकाणी एक आकार पाहिला किंवा या ठिकाणी जो पाहिला या आडव्या रेषेवरती त्रिकोण पाहिजे. आडव्या रेषेवरती त्रिकोण इथे आहे, इथे आहे. मग इथं तो जुळतो का पहा बाकीच्या गोष्टी. ज्या ठिकाणी जुळतो तिथं आकार घ्यायचा. या ठिकाणी आडवी रेषा आहे, तिरकी रेषा आहे, तिरकी रेष गेली, तिरकी रेष गेली, उभी रेषा गेली, आडवी रेषा आहे, त्रिकोण या ठिकाणी तयार होतो. ही रेष या ठिकाणी जुळत आहे. आता याच्यामध्ये पाहूया, आडवी रेष आहे, त्याला ही तिरकी रेष अशी आहे का? नाही. इथे वगैरे पाहिलं तर इथे कुठे जुळत नाही. इथं आडवी रेष नाही तर इथं तिरकी रेष आहे तर याला आडवी रेष. इथे पाहतो इथे या ठिकाणी आडवी रेष आहे, तिरकी रेष आहे, ही तिरकी रेष. पण इथं खाली जी आहे ती जुळत नाही. यामध्ये त्या पद्धतीचा त्रिकोण, या पद्धतीचा त्रिकोण कुठेही नाही. आता याच्यामध्ये आहे का त्रिकोण? हा त्रिकोण याच्यामध्ये आहे. याला आडवी रेष इथं, आडवी रेष, तिरकी रेष इथं, खाली ज्या पद्धतीने पाहिजे तसं जुळत नाही. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 38. याच्यामधलं खूप बारकाईनं पाण्याची गरज असते. कुठे जुळेल हा आकार?
तिरक्या उभी तिरकी उभी तिरकी तिरकी उभी या ठिकाणी हा षटकोन. हा षटकोन बऱ्याच ठिकाणी आहे. या पद्धतीने आकार या ठिकाणी आहे, या ठिकाणी पाहिला आपण. बाकीचं जुळतंय का पाहू आपण. उभी रेष तिरकी रेष इथं जुळत नाही. हे जुळवलं आपण, हे जुळवलं वरती इथं तिरकी रेष नाही, खूप वर आहे. जिथं पाहिजे तिथं तिरकी रेष इथं मिळत नाही. इथे पहा बरं, इथे आता पहिला उभी रेष तिरकी रेष, त्याला उभी रेष इथं जुळत नाही. त्याच्यामध्ये पहा, आता काय या ठिकाणचा हात त्रिकोण घेतला, उभी रेष आहे तिरकी रेष आहे, उभी रेष आहे तिरकी पण आहे. इथे पहा, मी आकृती बघत जाऊया. तिरकी रेष या ठिकाणी तिरकी रेष, उभी रेष तिरकी रेष तिरकी रेष, उभी रेष तिरकी रेष तिरकी रेष तिरकी रेष. पुन्हा इकडे आलो आपण, आलो उभी रेष आहे. पुढे इथे यम, या ठिकाणी यम, या ठिकाणी पुन्हा तिरकी रेष पण आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे एक एक गोष्ट बारकाईनं अंकिता बघणं गरजेचं असतं, समजून घेणं खूप गरजेचं असतं बारकाईनं. त्याच्यावर पर्याय कुठं जुळते कुठं जुळत नाही हे करणं गरजेचं आहे. चला या ठिकाणचा हा आकार पहा. या ठिकाणी टेंटेटिव्ह जो आकार आहे तो आकार पहा. आकार इथे उभी रेष आडवी रेष, तर या ठिकाणी हा गेला, ही तिरकी रेष, आडवी रेष आहे. या ठिकाणी या ठिकाणी आकार जुळतोय, पण या ठिकाणी हा आकार खूप मोठा आहे. इथं आहे त्या मापाने पहा, इथे जुळतो पहा. आडवी रेष पहा, तिरकी रेष, वरची आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष, तिरकी रेष, या ठिकाणी येतो. या ठिकाणी हा आकार कुठे दिसतोय का. त्या उभ्या रेषेला 2 आडव्या रेषा, उभ्या रेषेला आडव्या रेषा कुठंच नाही. त्याच्यामध्ये उभ्या रेषेला आडव्या रेषा नाही. आता इथे आहे उभी रेष, या 2 आडव्या रेषा. आता खाली जो आकार पाहिजे हा आकार, याच्यामध्ये खाली आकार नाही. हा पर्याय करतोय, त्याला येते तिरकी आडवी रेषी पण नाहीये. उत्तर येते पर्याय क्रमांक 1. तर 40वा प्रश्न बुद्धिमत्ता, प्रश्न क्रमांक 40. त्याच्यामध्ये हा कर्व, हा काही एवढी मोठी आकृती की हा कर्व आकार कुठं खाली असणार वर. हा कर्व आकार याच्यामध्ये नाही म्हणल्याचं पाहिजे. 2 नंबरचा पर्याय करतो. कर्व आकाराकडे लक्ष द्या. कर्व आकाराला उभी मध्यभागी जर पूर्ण केला तर मध्यभागी उभी रेष पाहिजे. मध्यभागी उभी रेष आहे का इथे नाही, या पर्याय करतो. आता इथं कर्वला मध्यभागी उभ्या रेषा दोन्हीकडे पण आहे. आता पहा, कर्व रेषा, उभी रेषा, आडवी रेषा, त्याला उभी रेषा, त्या आडव्या रेषेला उभी रेषा आहे का नाही. इथे मग कर्व रेषा, उभी रेषा, आडवी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा, आडवी रेषा, पुन्हा ही तिरकी रेषा. पर्याय क्रमांक 4 मध्ये जोडवर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं असतं, फक्त आपण त्या पद्धतीने विचार करत नाही. एक टॅब घ्यायचं, गणिताकडे वळले आपण. पहिला प्रश्न पाहिजे तिला 16,513 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. 16,513. इथं ही संख्या दिलेले पर्याय कट केले तर तुम्हाला सांगतात. वाचल्या एक दशक थोडी तुम्हाला अडचण नाही. आपल्याकडे काय पद्धत आहे, अकोला आहे. गुड. म्हणजे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. अकोला आता याच्यात अब्ज पण नाही, कोटी पण नाही. किती लाख आहे ती सांगा. संख्या काय 16 लाख. लाख 2 ची करा, ही 2 ची करा, आणि शेवटचं 3 चं घ्या. 16,500 20 हजार देणार आहे का
नाही 500 ते आणि तिघांचं घर असतं. आता मध्ये एक घर आधाराचं मोकळं मिळतं काय केलं आहे. तर उत्तर पहा कोणता पर्याय सगळ्यांना सांगतो 4. चला पुढे प्रश्न पहा 42. मोटारीच्या एका पार्किंग मध्ये पार्किंग पहा तुम्ही जर कधी वाहनामध्ये बसून मोठ्या शहरामध्ये गेला तर तिथं गाड्या पार्क करण्याचा मोठा प्रॉब्लेम असतो. इथं मोठं पार्किंग वगैरे असतं. अशा ठिकाणी मग एका लाईनीमध्ये सगळ्या गाड्या उभ्या केल्या जातात. एका मागे एका मागे एका मागे अशा पद्धतीने. तर पार्किंग मध्ये 12 रांगा आहेत. रांगा पाहिल्या की एका मागे एक अशी एक रांग झाली. अशा 12 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 320 जागा आहेत. एका रांगेमध्ये 320 जागा आहे. पार्किंग मध्ये गाड्या उभ्या राहण्यासाठी एकूण किती जागा आहे. एका रांगेमध्ये 320 गाड्या अशा 12 रांगा आहेत. म्हणजे काय करावं लागेल 320 गुणिले 12 गुणिले नाही वर्ष झालं आपलं. हा शून्य खाली मांडून टाकला. 12 गुणिले 4 अंशाने 2 मार्कुटे 36 आणि 2 काय नाही 3804. चला प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 सोपे रूप द्या. 3/5 आणि 2/5. 3/5 आणि 2/5 पुन्हा काय गुणिले 1/5 आणि 1/5 गुणिले 1/5 आणि 1/5. पदावली आहे ही अपूर्णांकाची. पहिल्यांदा नियम काय भागाकार आहे का भागाकार याच्यामध्ये नाही. मग इथं काय केलं पाहिजे अगोदर हा गुणाकार सोडवावा लागेल. संक्षिप्त रूप जाते का या अंशाने कुठल्या छेदाला या अंशाने कुठल्या छेदाला या छेदाने कुठल्या अंशाला या छेदाला घालू 5 1 5 5 1 5 नाही. म्हणजे इथं जेव्हा करता येत नाही तेव्हा यांचा अंशांशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार करून टाका. अगोदर 3/5 तसंच देऊया. इथे अंशांशाचा गुणाकार काय होईल 2 आणि छेदाचा 5 25 अधिक 1/5. आता याची बेरीज करायची म्हणजे काय केलं पाहिजे छेद समान 5 पट झाली. अंशाची 5 पट 3 5 15 म्हणजे 25 आहे. 25 का 25 करायला छेदाची किती पट झाली 1 पट. अंशाची पण 1 पट किती 5 चे 25 करायला म्हणल्यानंतर 5 पट झाली छेदाची. अंशाची 5 पट करा 15 16 17 आणि 5 22/25. आता या ठिकाणी एक दशांश चिन्ह करतो. याचं पूर्णांक रूपांतर करता येणार नाही. का करता येणार नाही जानू का करता येणार नाही. याचा अंशाधिक मध्ये पूर्णांकामध्ये तो छेदाधिक. हा जर अंशाधिक असता तर आपल्याला पूर्णांकात करता आलं. पर्यायामध्ये हे नसेल तर आपल्याला काय करावं लागेल दशांश. पहिला 2 घेतले उतरून भाग जात नाही भाग शून्याचा. पुन्हा 2 घेतले भाग जात नाही भाग शून्याचा. पुन्हा मनाचा 0 घेतला दशांश चिन्ह संख्या 200 25 8 200 220 नंतर 200 गेले 20 राहील. 20 वर पुन्हा 0 घेतला 200 25 8 200. उत्तरामध्ये कोणता पर्याय आहे पहा 22/25. आता इथं पर्यायामध्ये 22/25च्या ऐवजी याला याचा सममूल्य देखील दिलं. उदाहरणार्थ 100 इथं छेदामध्ये 100 दिलं. 25ची चौपट 100 22ची चौपट 28. हे पण उत्तर असू शकतं. कारण दुप्पट केली 25ची दुप्पट 50 22ची दुप्पट 44. हे पण उत्तर पर्यायामध्ये असू शकते. म्हणजे आपल्याला उत्तर नुसतं काढायचं नाही तर ते पर्याय कशा पद्धतीने ते आपल्याला शोधावं लागतं. पुढे प्रश्न क्रमांक 45 अवयव आहे. 45 प्रश्न 45 अवयव. आता इथं मूळ अवयव विचारलंय का अवयव विचारलंय हे समजा. मूळ अवयवाच्या स्वरूपात म्हणले तर याला मूळ संख्येने भाग घालवायचा असतो.
इथं मूळ आहे का बघा बघा अवयव नाही, म्हणजे याचे विभाजक पाहिजे. मग 45 चे विभाजक पहिली जोडी काय 1 गुणिले 45, म्हणजे पहिला अवयव 1 आला तर शेवटचा अवयव 45. कसं नाही फक्त इथं पाठ पाहिजे. आता 45 2 ने जातो का भाग नाही, 2 ने झालो नाही, 2 च्या नंतर 3 गुणिले 5 किती त्रिक 45. याला पाढे पाठ पाहिजे, याला पाढे पाठ पाहिजे. 3 15 त्रिक 45. 4 ने जातो का नाही, 5 ने 5 5च्या नंतर 6 ने 7 ने 8 ने 9 आलेले आहे. 9च्या पुढल्या भागात बसायची गरज नाही. मी या सगळ्या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या. 45 चे अवयव कोणते? 1 3 5 9 15 45. ओके, चला पुढील प्रश्न क्रमांक 45. 3 घंटा अनुक्रमे 10 12 16 मिनिटांनी वाजता. जर सकाळी 9:30 वाजता एकत्रपणे वाजू लागला तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील? 10 12 16. 45वा प्रश्न आहे. 3 घंटा 10 मिनिटं 10 15 16 10 12 16. 10 मिनिटांनी दुसरी घंटा दर 12 मिनिटांनी तिसरी घंटा दर 16 मिनिटांनी वाजते. तर 3 घंटा एकाच वेळेस कधी वाजते? काय करावं लागेल? 10 12 16चा 10 6 काढा. 3 सेकंदांना कशाने वाजवायचं? 2. 20 25 आता 3 सेकंद जातो का? आता 2 सेकंदांना 2. या 5ला जात नाही काय कसे? 6 आता इथे एक समजून घ्या. गणित पुढे शेवट एक एक पण न्यायचं असतं. आता या 5 मूळ संख्या इथे फॅक्टर पडणार आहेत का? 3 मूळ संख्या इथे फॅक्टर पडणार आहेत का? फक्त पडणारे मुलांनी 4 ते 2 गुणिले 2 आला. मग ते 4 लिहिले तसे घेतले ते एकाचे अवयव पडतात. बाकीचे कुणाचे पडत नसेल तर पाडत बसायची गरज नाही. 4 ते 12 12 7 4 240 मिनिटांनी त्या सगळ्या घंटा एकाच वेळ वाजतात. 240 मिनिटं म्हणजे ते तास करावे लागतील. याला मिनिटांनी तास भागिले 60 केलं उत्तर किती येणार आहे? 4 तासानंतर त्या वाजतात. सकाळी वाजल्या किती वाजता होत्या? 9:30 म्हणजे 9:30 मिनिटं. ते 4 तास ऍड करायचे. तासाखाली घ्या म्हणजे किती वाजता त्या घंटा वाजतील? 13 वाजून 30 मिनिट. 13 वाजतात का? 13 वाजता 12 ताशी करायचं म्हणजे काय करायला लागेल? याच्यातनं 24 ताशी करायचं. त्यातनं 12 वाजता केले तर 1 वाजून 30 मिनिटं. म्हणजे कधी ते 1 वाजून 30 मिनिटं हे असतील दुपारी मध्यान्ह उत्तर 1 वाजून 30 मिनिटं का दुपारी 1:30 वाजता. तर 9 पैसे रुपयामध्ये लिहायचे आहेत. 9 पैसे मी ते मांडताना मी प्रश्न क्रमांक हा 46 आहे. 9 पैसे हे 9 पैसे झाले. 0.9 पैसे झाले नाही. 1 रुपया म्हणजे किती होतात? 100 पैसे. याच्यावरती 0 दिला किंमत बदलत नाही म्हणजे किती होती? 90 पैसे होणार. 100 पैशाचा रुपया असतो ना, 10 पैशाचा रुपया होत नाही. म्हणजे या ठिकाणी 90 पैसे द्यायचे असतील तर 0.09 रुपये असे म्हटले. आता तुम्हाला नसेल कळत 1 रुपयाचे 100 पैसे होतात. मग हे 9 पैसे त्याचे रुपये करायचे म्हणजे काय करावं लागेल? त्याला भागिले 100. आपण काय करतो? रुपयाचे पैसे करायचे असते तर गुणिले 100 आणि पैशाचे रुपये करायचे असतील तर भागिले 100. जसं इथं आपण मिनिटाचे जर तास करायचे असतील भागिले 60 करतो आणि तासाची मिनिटं करायची असतील तर गुणिले 60 करतो. तशा पद्धतीने मी ते 9/100 दशांश चिन्ह 2 शून्य दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर 3 हे 2 संख्येच्या अगोदर या पद्धतीला मांडावं लागेल. चला प्रश्न क्रमांक 47.
3.0685 3.0685 प्रश्न क्रमांक 37 ही संख्या कशात पूर्ण करायची आहे शतांशामध्ये म्हणजे घर कोणतं ते लक्षात घ्या हे एककाचं घर आहे एकक आहे हे कोणतं घर आहे दशांश हे घर आहे आपल्याला कशात पूर्ण करायचे शतांशामध्ये बघायचं शतांशामध्ये किती शतांश हे 6 कुठली संख्या बघा एक अंकी असेल तर 5 किंवा 5 पेक्षा मोठे असेल ते पुढे 5 पेक्षा लहान असेल तर आहे तेवढे 2 अंकी असेल तर काय बघायचं 50 असेल तर 50 पेक्षा मोठी असेल तर पुढे जाईल 50 पेक्षा लहान असेल तर आहे तिथंच राहील 3 अंकी असेल तर 500 पेक्षा काय आहे मोठी आहे म्हणजे ही काय होणार आहे पुढे जाणार आहे म्हणजे 6 शतांश ते किती होतील 7 अगोदरच आहे तसं 3.07 ही संख्या 3.07 होईल चला पुढे प्रश्न क्रमांक 48 1 3 2 प्रश्न क्रमांक 48 1 3 2 6 3 3 7 3 9 प्रश्नचिन्ह 12 ही संख्या बारीक आता इथं ग्रॅज्युअली चढता क्रम आहे का सलग असा चढता क्रम सरळ उतरता क्रम नाही माझ्या वेळेस काय बघायचं असतं एकडे एक सोडून 2 एक सोडून 3 एक सोडून 4 या ठिकाणी बघितलं 3 2 6 3 2 6 3 3 9 3 12 इथं काय येणार आहे एकाडे पाहिलं तर 1 2 3 4 तर उत्तर येईल ते 4 असं बरोबर 1 कसं? 3 पट 3 2 ची 3 पट 6 3 ची 3 पट मग कितीची 3 पट 12 च्या 3 पट ओके 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 त्याने काय केलं पहा 1 3 2 6 3 9 प्रश्नचिन्ह 12 त्याने दोघांचा गट केला तुम्हाला की 1 ची 3 पट आहे 1 ची 3 पट 3 2 ची 3 पट 6 3 ची 3 पट 9 मग कशाची 3 पट 12 4 ची 3 पट 12 ते पण बरोबर आहे चुकीचं नाही चला पुढचा प्रश्न पहा 4 चे 10% 49वा प्रश्न आहे 4 चे 10% 10% याचा अर्थ काय होतो चे म्हणजे काय रे चे म्हणजे 10% म्हणजे काय 10 चे 100 इकडे एका शरीराला एक शून्य काढवा आता इथं भाग जात नाहीये इथं अंशांशता गुणाकार केला छेदाचा गुणाकार केला अंशांशता केला तर 4 होईल छेदाचा 10 होईल इथं दशांशामध्ये करायचं म्हणलं तर इथं 10च्या पाड्यामध्ये 4 नाही एक भाग शून्याचा लागेल 4चे शून्य गेले 4 राहिले मानाचा शून्य घेतला 40 झाले 10 चोक 40 याचं संक्षिप्त केलं तर दुने 4 दे 45 पर्यायामध्ये 4/10 येईल 2/5 येईल 0.4 किंवा सर्व मूल्य त्याचा देखील छेद त्या पद्धतीत वाढणारा पण असू शकतो चला पुढील प्रश्न पहा 50वा एका आयताची लांबी 7 सेंटीमीटर आहे आता हे जे असे असतात ना चौकोनावरचे आयतावरचे वगैरे आकृत्या काढायच्या पेपर सोडवताना तुम्हाला ही सवय लागलीच पाहिजे नसेल तर मग फटके खावे लागतात ज्या तुम्ही म्हणणारे ते फटके खाल्ले टॉपर आहेत पण कच्चं काम नाही म्हणून फटके खाल्ले लांबी 7 आहे परिमिती 24 आहे तर आयताचे क्षेत्रफळ
आयत आकृती टेंटेटिव्ह काय, त्याला पट्टी पेन्सिल काय वापरायचं गरज. लांबी 60, त्याची परिमिती 24 आहे. परिमिती कशी काढतो आपण आयताची? लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट. परिमिती दिलेली आहे 24. लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट 24 आहे. मग याची निमपट केली, याची दुप्पट केली, निमपट केली तर काय येणार आहे? लांबी आणि रुंदीची बेरीज येणार आहे. या 7मध्ये किती मिळवलं? 12 असतात. आयताची लांबी किती आहे, रुंदी किती आहे? 5. लांबी 7 आणि रुंदी 5. 7 आणि 5 12. त्याची दुप्पट केली 24. म्हणजे परिमिती बरोबर आहे. आपल्याला विचारलं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी. 7 परिमाण चौरस सेंटीमीटर. नुसतं 35 अंकाचं पर्यायामध्ये 35 घन सेंटीमीटर असतं किंवा नुसतं सेंटीमीटर असतं तर चालत नाही. 3/8 ही संख्या दशांशात कशी लिहा? 51वा प्रश्न. 3/8 ही दशांश चिन्हामध्ये नाही. एक तर काय करावं लागेल, जागा भागाकार करत बसावं लागेल. 8चा पाडा येतो आपल्याला, 3 येते. 125 करायचं. हो की करायचं की, तुझ्यासाठी ते पण करणार की का ते सांगणार नाही असं होतं? सांग. 3च्या 8च्या पाड्यात 3 आहेत का? 3 पेक्षा लहान 0. लहान लागेल 0. खाली 3 शून्य गेले 3 आहे. 3 मानाचा शून्य घेतला, संख्या झाली 30. मानाचा शून्य घेतला दशांश. 8च्या पाड्यात 30 आहेत का? 30 पेक्षा लहान आणि किती? 6 पुन्हा मनाचा शून्य घेतला. 8च्या कडे 60 आहेत का? 60 पेक्षा लहान पुन्हा मनाचा शून्य घेतला. चिन्हामध्ये काय होणार आहे? आता इथं तुम्हाला मी एक शिकवलं होतं, जेव्हा छेद 8 असतो तेव्हा तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे? 8 म्हणलं की 125. इथं छेदाची 125 पट करा, अंशाची पण 125 पट करा. त्याचा सममूल्य मिळणार आहे. 125 आहेत तर 125 तरी 300. मी तर 1000 मध्ये येतो किती शून्य आहेत? 3. चिन्ह 3 संख्येच्या अगोदर 5 7 3 याच्या अगोदर तर येणारे शून्य 3 7 5. चला प्रश्न क्रमांक 52. 25 तास बरोबर किती मिनिटे? 25 तास याची काय बनवायची आहे? मिनिटे बनवायची. एका तासाची मिनिटे किती होतात रे? 25 तासाची मिनिटे करायची म्हणजे काय करावं लागेल? 25 गुणिले 8. हा शून्य मांडून टाका. घरी काय राहिलं? 25 गुणिले 60. 25 150. 150 म्हणजे किती लागले? 15,000. पर्यायामध्ये 150 असतं, 1500 असतं, 15,000 पण असतं. चला पुढे. पण या रेल्वे स्थानकावरून एक गाडी सकाळी 7:20 सुटते. दुसरी गाडी 5 तासानंतर क या स्थानकावरून सुटते. दुसऱ्या गाडीची क स्थानकावरून सुटण्याची वेळ आहे. एक हा ओके तासाची कहतोय आपण. किती लक्ष आहे पहा. त्या 25 तासाची मिनिटे होते, हे काय होणार आहे? मिनिटे होणार आहे का? लक्ष आहे का? लक्ष अनुष मग 7:20 सुटते गाडी आणि त्यानंतर 5 तासांनी 7:20 म्हणजे 7 तास आणि 20 मिनिटे. यानंतर 5 तासांनी म्हणजे तासामध्ये 5 मिळवले पाहिजे म्हणजे 3 मिनिट. 7 आणि 5 12:20 मिनिटांनी
12:20 त्या ठिकाणी दुसरी गाडी सुटणार आहे. दुपारी 12:20. पुढे 54 एका चौरसाकोटी जमिनीच्या तुकड्याची परिमिती 60 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? 54 आकृती काढायची. एक चौरसाकोटी तुकडा आहे आणि याची परिमिती 60 मीटर आहे. परिमिती कशी काढतो चौरसाची? बाजू गुणिले 4. बाजू गुणिले 4 बरोबर 60. 4ला बाजू गुणिले, बाजूला 4 गुणिले ते तिकडे पाठवले 6 केले होते. बाजू बरोबर 60 भागिले 4 केलं उत्तर किती येणार आहे? 4 1 4 25. बाजू येणारी चौरसाची 15. याचं क्षेत्रफळ काढायचंय. चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे? बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग किती येणार आहे? 225. आणि परिमाण काय येणार आहे? चौरस सेंटीमीटर. सेंटीमीटर का मीटर आहे? मीटर. हे चौरस मीटर येणार आहे. चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न 800 रुपयावर दर साल दर क्षेत्रा 8% दराने 2.1 वर्षासाठी सरळ व्याज किती होते? 800 रुपये 8% दर कालावधी 2.5 वर्ष. तो 2.1 2 असाल्या किंवा 2.5 असाल्या. त्याचे व्याज काढायचं. व्याज बरोबर आपण या पद्धतीने लिहिलं. हा लिहिता येईल का तिथं? नाही. याचा अंशाधिक मध्ये करावं लागेल. याचा अंशाधिक मध्ये काय होईल? 1/4 व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी 502 भागिले 100. या 100ला 1 गुणिले 2. 2 शून्याला 2 शून्य घालवा. या 2 ने घालवा. 1 चौक 85 40 40 चौक 160 रुपये त्याचं व्याज येणार. एखादा म्हणला सर मला हे अंश छेदात मांडले म्हणजे मला ते दशांश पूर्णांकात घ्यायचं. हे 2.5 दशांश चिन्हामध्ये कसे घ्याल? 2 दशांश चिन्ह का म्हणजे ती मांडणी काय? मुद्दल 800 दर 8 आणि कालावधी 2.5 वर्ष. 2 दशांश चिन्ह 5 भागिले 100. आता हे दशांश चिन्ह काढून टाकायचं. हे वरती एक घर पुढे गेलं खाली 1 शून्य देऊन टाका. 25 घालवा. 25 25 चौक 100 वरच्या शून्याशी 40 40 40 82 वरच्या शून्याशी 0. 20 गुणिले 8 60 जे कसे सोडवतो उत्तर त्याचं बदलत नाही. प्रश्न क्रमांक 56 प्रश्न पहा. 300च्या 40% अधिक यमच्या 20% बरोबर 200. 300च्या 40% अधिक यमचे 20% बरोबर 200. बरोबर लिहिलेलं गणित बघा. आता 4 चे म्हणलं की काय असतं तिथं मांडणी काय होईल? 300 चे 40% म्हणजे 300 गुणिले 40 अंश छेद 100 अधिक यम चे 20%. याला कंस टाकतो मी. यम चे यम गुणिले 20 छेद 100 या दोघांची बेरीज किती येणार आहे? आता 300 चे 40% काढूया आपण. 340% काढायचे. या 2 शून्याला ही 2 शून्य गेली. 40 गुणिले 3 120. हा गुणाकार केला तर काय होईल? सुद्धा संक्षिप्त करून द्या. एका शून्याला 1 शून्य गेले. बे के बे बे कोणते 10 अंशांशाचा गुणाकार केला. यम गुणिले यम छेदामध्ये 5
बरोबर 200. इथं छेद सारखा करणार आहे त्यापेक्षा 120 तिकडे पाठवून देऊया. 120 एम आपण 5 मध्ये प्लस आहे 120 ते तिकडे गेले तर काय होतील मायनस होतील वजा होतील. एम छेद 5 बरोबर 200 वजा 120. 200 ते 120 गेले किती राहिले 80. एम छेद 5 बरोबर आता एम ला 5 काय आहे भागिले ते तिकडे पाठवले तर काय होतील एम बरोबर 80 गुणिले 5 उत्तर काय येणार आहे 400. ओके चला पुढील प्रश्न पहा. आयताची लांबी 16 रुंदी 9 तेवढ्या क्षेत्रफळात एक चौरस काढला तर चौरसाची परिमिती. प्रश्न जेव्हा आकृतीवरती आधारित असतात त्यांनी दिलेली नसते पण ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण ती आकृती काढली पाहिजे. एक आयत आहे या आयताची लांबी दिलेली आहे 16 आणि रुंदी दिलेली आहे 9. याचं क्षेत्रफळ जेवढं येतं तेवढं क्षेत्रफळ एका चौरसाचं आहे तर त्या चौरसाची परिमिती. या आयताचं क्षेत्रफळ काय सूत्र आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. सोडून नव्हे या आयताचं क्षेत्रफळ किती येणार आहे 144 चौरस मीटर. मीटर आहे का सेंटीमीटर आहे सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर. आता एवढंच क्षेत्रफळ एका चौरसाचं एक चौरस काढा याचं क्षेत्रफळ दाखवा 144. याची बाजू कशी काय बाजूचं सूत्र काय आहे चौरसाची बाजू बरोबर बाजूचा वर्ग बरोबर क्षेत्रफळ. क्षेत्रफळ दिलेले 144 बाजूच्या वर्गाची किंमत आहे 144. याचं वर्गमूळ काढलं तर बाजू येईल 144 वर्गमूळ काढलं तर या चौरसाची बाजू किती आहे 12 सेंटीमीटर. या चौरसाची परिमिती काढायची एक बाजू 12 आहे ही बाजू 12 ही बाजू 12 ही बाजू 12 आणि चौरसाची परिमिती किती 12 गुणिले 4 48. आणि परिमाण काय येणार आहे सेंटीमीटर. हे चौरस मध्ये येणार नाही. परिमिती असेल तर ती जे परिमाण दिले त्या परिमाण क्षेत्रफळ चौरसामध्ये घनफळ घनामध्ये बदलत जात. चला प्रश्न क्रमांक 59 72 किलोमीटर प्रति वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची रेल्वे विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल. 72 किलोमीटर पर आवर आणि 400 मीटर लांबीची रेल्वे आहे. तर आपल्याला इथं किती वेळात ओलांडते म्हणजे वेळ काढायची. इथे काय वेळ बरोबर भागिले वेग 58. आणि गुणिले जेव्हा आपल्याला वेळ काढायचा असेल तर काय करायचं गुणिले 18/5 करायचं असतं. अंतर दिलेलं आहे 400 मीटर. वेग दिलेला आहे 72 गुणिले 18/5. 18 × 18 18×4 4 एके 4 4 एके 4 वरची 2 शून्य 5 एके 5 5 गुणिले 10 वरचे 0 उत्तर येणार आहे 20 सेकंद. 18/5 वापरले उत्तर येणार सेकंदामध्ये. आता हे जर समजून घ्यायचं असेल आपल्याला कृतीनं उत्तर येतं पण हे लक्षात येत नाही समजत नाही काही कळत नाही उत्तर पर्यंत शेवटपर्यंत. हे समजून घ्यायचं असतं तर हे समजून घ्यायचं. 72 किलोमीटर पर आवर याचा अर्थ काय होतो रे एका तासाला 72 किलोमीटर. इथे फक्त बोलून 1 तास 72 किलोमीटर.
आता एक फोडून लिहायचं, तासाचे सेकंदाचे किलोमीटरचे मीटर करायचं. एका तासाचे सेकंद किती होतील? 3600 सेकंदाला 12 किलोमीटरचे मीटर केले तर 72,000 मीटर. मी 3600 सेकंदाला 72,000 मीटर. मग आपल्याला किती अंतर जायचे? जेवढी रेल्वेची लांबी आहे तेवढी. त्यात बोगदा असेल तर बोगद्याची पण लांबी ऍड करायची, प्लॅटफॉर्म असेल तर प्लॅटफॉर्मची पण लांबी ऍड करायची. मग इथं रेल्वेची नाही, प्लॅटफॉर्म नाही, फक्त खांब बोलणार नाही म्हणजे रेल्वेची लांबी. मी 400 मीटर कुठे लिहिलं पाहिजे? सेकंदाखाली. अंतराखाली मीटर खाली मीटर, म्हणून परिमाण लिहिली म्हणजे लक्षात येतं आपल्या. म्हणून परिमाण लिहिली. आणि किती वेळ लागेल माहित नाही, एवढे सेकंद लागतील. आणि काय एक्स बरोबर 400 भागिले 72,000. घालवा 3 शून्य, इकडली 2 गेली, इकडला 1, 3 शून्य 3 शून्य गेली, 36 36 36 गेले 72, 2 गेले 4 शून्य 20 सेकंद. हे तुम्हाला परफेक्ट समजते, हे तुम्हाला परफेक्ट समजते. कसं आहे, हे सोडवलं मला काय मिळालं त्याला हे नाहीये, विरोध मुळीच नाहीये. काय होतं, पोर क्लुप्त्याच्या मागे पळतात, बेसिक कॉन्सेप्ट राहत नाही. होत बेसिक कॉन्सेप्ट नाही. आता जर मी हे जर घेतलेलं तर हे जर गणित मी थोडस बदलून दिलं तर मी म्हणणारे कॉलेज होते. कोणी बी म्हणावं की मी तुम्हाला एक गणित देतो, मला उद्याच्याला सोडवून आणून दाखवायचं. ओके, गणित पहा. आठवीवाल्यांनी केलं तरी चालेल, मला फक्त आज तुम्ही फोडायचं नाही देतो. आता 400 मीटर लांबीची रेल्वे, 72 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी रेल्वे. आठशे मीटर लांबीची तीस किलोमीटर पर आवर वेगाने जाणाऱ्या रेल्वे रेल्वेला किती वेळात ओलांडेल? हा प्रश्न काय विचारला? एक रेल्वे चाललेली आहे 800 मीटर लांबी, 36 किलोमीटर वेगाने चालते. मागणं दुसरी 400 मीटर लांबीची रेल्वे आली, तिचा वेग मात्र 72 किलोमीटर पर आवर आहे. मी मागणं त्या गाडीला किती वेळात ओलांडेल असा एक प्रश्न. म्हणजे हे गणित कशा पद्धतीने किंवा एखाद्या वेळा असं पण येऊ शकतं, मी दिलेलं गणित बदलणार नाही की प्लॅटफॉर्मवर त्या 800 मीटर गाडीची रेल्वे थांबलेली आहे आणि 400 मीटर लांबीची 72 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे त्या प्लॅटफॉर्मला कधी होईल, किती वेळात होईल? रेल्वे 800 मीटर लांबीची रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबली, त्या गाडीला किती वेळात होईल? याचा अर्थ 800 किलोमीटर प्लॅटफॉर्म थांबलेली रेल्वे, इथं थांबलेली नाही ही रेल्वे. ही रेल्वे बी पळते. ही रेल्वे आहे 400 मीटर लांबी, ती 72 किलोमीटर पर आवरने एक्सप्रेस आहे. आणि 800 मीटर लांबीची 36 किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी बी चालली पुढं.
आणि दुसऱ्या ट्रॅकवरनं ही 400 मीटर लांबीची 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक्सप्रेस किती वेळात ओढले असा तो प्रश्न येतो उद्याच्या कडे. चला पुढील प्रश्न पहा 59. नागपूर ते पुणे वाटलंय अशी त्याची असणार बुकिंग खाली काय कळबा करून उद्या चला. ओके कळलं. नागपूर ते पुणे 700 किलोमीटर असून एक बस सकाळी 6 वाजता 40 किलोमीटर वेगाने पुण्यावरून नागपूरला निघाली. त्याच वेळी 30 किलोमीटर वेगाने दुसरी नागपूरहून पुणे इकडे निघाली. त्याच्या दोन बसची भेट किती वाजता होईल पहा. पुणे आणि नागपूर प्रश्न क्रमांक 59. हे अंतर आहे 700 किलोमीटर. काय झालं सकाळी 6 वाजता एक बस पुण्यावरनं 40 किलोमीटर वेगाने नागपूरकडे त्या पुण्यावरून निघाली आहे सकाळी 6 वाजता. आणि या बसचा वेग आहे 40 किलोमीटर पर आवर. आणि याच वेळेस नागपूरला जी काल मुक्कामी गेलेली होती ती पण बस सकाळी 6 वाजता सुटलेली नागपूरवरनं पुण्याला गेल्या. त्याच वेळेस आता या बसचा वेग आहे 30 किलोमीटर पर आवर. ही नागपूरकडनं पुण्याकडे निघाली. या दोन्ही बस किती वाजता निघतील अगदी साधं सोपं आहे. पण अंतर आता इथे मी क्लुप्ती सांगणार नाही आहे अगोदर मी बेसिक समजून घेणार. ही 6 वाजता इथनं निघाली इकडून 6 वाजता निघाली. एका तासाने ही 40 किलोमीटर अंतरावरती ही एका तासाने 30 किलोमीटर अंतरावरती तेव्हा वाजलेले असतील 6. 40 आणि 30 70 किलोमीटर अंतर झालं. दुसऱ्या तासानी 2 तासांनी 8 वाजता ही अजून 40 किलोमीटर अंतरावरती म्हणजे ही 80 वर पोहोचलेली असेल. ही 3 दुने 60 वर पोहोचलेली असेल 8 वाजता. तिकडून 60 आली इकडून 80 80 60 40. 9 वाजता ही आधी 40 किलोमीटर पुढे गेली म्हणजे 120 किलोमीटर आली. ही 9 वाजता 90 किलोमीटर अंतरावरती आली. 120 90 210 भेटते का एकत्र नाही. 10 वाजता ही येणारे 160 किलोमीटर वर ही येणारे 120 किलोमीटर वर भेटतील का एकत्र 160 आणि 120 280 भेटतील का नाही. 11 वाजता यादी 200 किलोमीटर वर यादी 150 किलोमीटर वर 150 भेटतील का नाही. 12 वाजता यादी 240 किलोमीटर वर यादी 180 किलोमीटर वर भेटते का 140 240 आणि 180 नाही. 1 वाजता ही 270 किलोमीटर वर येणारे 210 किलोमीटर 280 ना 40 180 ती 210 सर तुम्ही 240 आणि 40 280 280 210 490 झाले भेटतील का. 1 वाजली गाड्या. 2 वाजता ही 280 320 किलोमीटर वर आणि येणारे 240 किलोमीटर 320 240 560 भेटतील का. 3 वाजता ही येणारे 360 किलोमीटर अंतरावर आणि 3 वाजता ही येणारे 270 किलोमीटर अंतरावर भेटतील का एकत्र. आणि 4 वाजता
ही येणारे 400 किलोमीटर अंतरावरती आणि ही इकडून येणारे 300 किलोमीटर अंतरावरती 700 किलोमीटर अंतरावर आहे. हे सोडवायचं कसं? हे एकमेकांच्या विरुद्ध येत आहे तेव्हा त्या ठिकाणी वेगाची बेरीज करायची. सूत्र तेच आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे 700 आणि दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहे. पहिल्या गाडीचा वेग आहे 40 तर दुसऱ्या गाडीचा 30 आहे. म्हणजे 700 भागिले 70 केलं उत्तर किती येणार आहे? 10 तासानंतर. सकाळी 6 वाजले, 6 वाजल्यानंतर 10 तास, 6 वाजलेले 6 वाजून 0 मिनिटे, त्यात 10 तास मिळवले तर 16 वाजता भेटणार आहे. 24 तासामध्ये झालं. 12 ताशी करायचं म्हटलं तर 16 मधलं 12 वजा केले तर उत्तर येणार आहे 4 वाजता. वेळ असणार आहे दुपारची, दुपारी 4 वाजता. तर दुसऱ्या भाषेमध्ये याला म्हणतात मध्यान्होत्तर. मध्यान्होत्तर 4 वाजता भेटणार. चला 60वा प्रश्न आहे, पदावली आहे पहा. 60वा प्रश्न, x/4 अधिक 7/8 x/4 अधिक 7/8 अधिक 15/16 बरोबर 33/16 बरोबर 33/16. आता याचं उत्तर काढायचे म्हणल्यानंतर हे इथं ठेवून त्याला मोकळं करायचं. मी ही बेरीज हे आहे ते तिकडं पाठवून दिलं का मला असं मी इथं बेरीज करेल मग पाठवेल चालेल, काय हरकत नाही. याला मोकळा करायला 1/4 आहे इकडं आणि हे जे इकडं अधिक आहे ते तिकडं गेला वजा होती. 33/16 म्हणणं वजा 7/8 वजा 15/16. 16 मध्ये काय म्हटलं 16 8 गेले 8 राहिले 8 16 गेले वजा 8 राहिले असं करायचं का? काय करावं लागेल? 1/4 बरोबर याचा छेद सारखा करायला लागेल 16 16चा छेद सारखा काय होईल? 16. याचा छेद 16 आहे, 16ची 1 पट झाली, अंशाची 1 पट 33 वजा इथं 8ची किती पट आहे? 16ची पट आणि अंशाची 7ची दुप्पट 14 वजा इथं 16ची 1 पट आहे 16 अंशाची 1 पट. x/4 बरोबर 33 मधलं 14 गेले 19 मधलं 15 गेले 4/16. नाही तर x ला मोकळा करायला भागिले 4 आहे ते तिकडं पाठवायचं काय होईल? म्हणजे इथं काय होईल? x बरोबर 4/16 हे भागिले 4 तिकडं आले वरती लिहिले अंशाला गुणिले. इथं छेद काय नाही 1 असतो. 4 1 4 4 4 16 4 1 4 4 1 4 अंशांशाला गुणाकार केला 1 याला छेदा काय केला 1 x बरोबर किती येणार आहे? 1. म्हणजे x ची किंमत 1/1 आहे म्हणजे गणित काय आहे? 1/4 अशा पद्धतीने होणार. चला पुढे बुद्धिमत्ता संपलेला आहे, गणित संपलेला आहे. आता मराठीकडे लक्ष देऊया. मराठी विषयाकडे मराठी आपण मराठीचे उतारे पाहूया. आपल्याला सगळ्यात जास्त भीती आहे, आम्हाला सगळ्यात जास्त भीती आहे बोके मराठी. तर आम्ही मराठीचं अजिबात वाचतच नाहीये, उतारा समजून घ्यायच्या भानगडीतच पडत नाही. आम्ही या ठिकाणी पेन्सिलचा वापर केला पाहिजे. पेन्सिलने त्या ज्या ठिकाणी प्रश्न आहेत ते गिरवले पाहिजे, त्याला अंडरलाईन केली पाहिजे. जिथं त्याचं उत्तर आहे त्याला अंडरलाईन केली पाहिजे. हे आपण करत नाही.
पुस्तकालय म्हणजे पुस्तकांचे घर. याचा विग्रह होतो पुस्तक अधिक आलय. आलय म्हणजे घर, पुस्तकाचे घर. पुस्तकातून आम्हाला ज्ञान, मनोरंजन आणि पुष्कळशी माहिती मिळते. म्हणून पुस्तकालयाला ज्ञानाचा खजिना म्हणतात. येथे वेगवेगळ्या विषयांची आणि भाषांची पुस्तके संग्रहित केलेली असतात. सगळ्यात चांगल्या शाळांमध्ये पुस्तकालय असते. विद्यार्थी येथून वाचनासाठी पुस्तक घेऊन जातात. शहरात आणि गावात सार्वजनिक वाचनालय असतात. येथे सदस्यांना पुस्तकं दिली जातात. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये वाचनालय आहे. या वाचनालयामध्ये साहित्य, विज्ञान, कला इत्यादी विषयावरची अनेक पुस्तकं असतात. वाचनालयात पुस्तकं वाचण्यासाठी व्यवस्था देखील असते. बसायला तुम्हाला बेंच वगैरे असतात. वाचक तिथे बसून पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्र इत्यादी वाचू शकतात. आम्हाला वाचनालयात शांततेने बसायला हवे, ज्याने इतर वाचकांना व्यवधान नाही. व्यवधान म्हणजे काय? इतर वाचकांना व्यवधान नाही. व्यवधानचा अर्थ काय? इतर वाचकाला त्रास झाला नाही तर आम्ही वाचतो, काय करतो? मोठ्याने वाचतो. तुमच्या वाचनाचा शेजाऱ्याला त्रास होणार नाही. वाचनाने हा त्रास होता कामा म्हणजे त्याचं व्यवधान बिघडलं नाही पाहिजे. म्हणजे त्याचं जे अवधान आहे ते टिकून राहिलं पाहिजे. त्याचं दुसऱ्याचं लक्ष त्याचं वाचन करतो, त्याला वाचतात. तुमचा त्रास त्याला झाला नाही पाहिजे. बरोबर. तुम्ही मनात वाचत बसल्याने एखादा दुसरा तुमच्या शेजारी येऊन तुमच्या बरोबर मोठ्याने वाचायला लागला, तुमचं लागेल का लक्ष वाचणार? नाही. म्हणजे तुम्हाला त्याचा व्यवधान झालं का नाही? असं व्यवधान दुसऱ्याला होता कामा नये. ज्ञानाचा खजिना कोणाला म्हणतात? वाचनालय. वाचनालय इथं शब्दच नाही, त्याला काय दुसरं नाव आहे? पुस्तकालय. पुस्तके गोळा करणे म्हणजे संग्रह करणे, संग्रहित करणे, साठवणे. आपण पुस्तक, आमच्या घरात पुस्तकाचा संग्रह आले म्हणजे काय? मी वेगळी पुस्तकं विकत घेतली त्यामुळे माझ्या स्वतःच्या मालकीची आहे. तुम्ही माझ्या पुस्तकाचा संग्रह आहे. दर महिन्याने प्रसिद्ध होणार आणि दररोज प्रसिद्ध होणार, दररोज प्रसिद्ध होणार, 15 दिवसाला प्रसिद्ध होणार पाक्षी, आठवड्याला प्रसिद्ध होणार, महिन्याला प्रसिद्ध होणार, 3 महिन्याला प्रसिद्ध होणार, 6 महिन्याला प्रसिद्ध होणार, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा षणमासिक असं, वर्षाला वार्षिक. वाचनालयात बसायला हवं. कशासाठी? शांततेने आणि वाचत बसलं पाहिजे. आपण वाचनात आलो वाचायला, दुसऱ्याला त्रास द्यायला नाही. हल्ली कोणता शब्द घरचा समानार्थी शब्द नाही. या नाहीला गोल केला पाहिजे. इथं वेळ घालवला पाहिजे. काय होतं माहिती का? मुलं हे पुढलं वाचत नाही. घरचा समानार्थी शब्द देखील इथं आलंय भवन काय तर लिहून टाकतो. प्रश्न विचारला असतो, घरचा समानार्थी शब्द नाही. मी याला गोल केला का नाही पेन्सिलने? याला गोल केला की इथं तुमच्या लगेच लक्षात येतं नाही. मग इथं आले म्हणजे घर, भवन म्हणजे घर, ग्रह म्हणजे अवकाशातले ग्रह, आणि ग्रेह इथं गृह पाहिजे होतं. इथं उत्तर हे याचं 3 उत्तर. हे ग्रह, इथं गृह पाहिजे होतं. गृहाला गुकार पाहिजे. गृह म्हणजे घर, ग्रह म्हणजे अवकाश. चला पुढे उलटाला दुसरा. शिक्षणाचे आपल्या जीवनात फार महत्व आहे. शिक्षित असणे मानवाला अत्यावश्यक आहे. मग आपण सगळ्या मुलांना शाळेत पाठवतो. शिकलेला माणूसच जीवनात सुधार आणू शकतो. शिक्षणामुळे मनुष्य समजूतदार बनतो. मुलांना शिकण्यासाठी शाळेत पाठवले जाते. शाळेत त्याला अनेक विषय शिकवले जातात. केवळ एक विषय नाही. तेव्हा तो शिक्षित होतो. तेव्हा समाज आणि देशाच्या कामात येतो. शिकलेले लोकच आपले भविष्य चांगले बनवू शकतात. आपल्या समाजात बरेच लोक अशिक्षित आहेत. अशा लोकांना जीवनात पुढे जायची संधी कमीच असते. शिकलेले नाही त्यामुळे त्यांना प्रत्येक जण मागे सरकतात. शिकलेला माणूस आत्मविश्वासाने पुढे जातो.
शिकल्यावर माणूस पुढे जातो असंही काही नाहीये. अशिक्षित आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील, अंगठा बहादूर होते, अजिबात लिहिता वाचता येत नव्हतं, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. म्हणजे अशिक्षित पुढे जात नाही असं नाही, परंतु शिक्षित माणूस ज्या गतीनं जाणार आहे त्या गतीनं अशिक्षित माणूस जाऊ शकत नाही. त्याला पदोपदी अडचणी येतात. कुठला फॉर्म भरायचा अडचण, लिहिता वाचता येत नाही म्हणून. आम्हाला शिक्षणाचे महत्व समजले पाहिजे. सर्व मुलांना शाळेत पाठवून त्यांना शिक्षण दिले पाहिजे. शिकलेली मुले मोठी झाल्यावर देशाचे योग्य नागरिक बनतात, हे आपण लक्षात ठेवायला हवे. शिकलेला माणूस डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, तो देशासाठी काहीतरी करेल, म्हणजे देशाची सेवा करेल. मुलांना कशासाठी शाळेत पाठवले जाते? शिक्षणासाठी. मुलांना शाळेत विषय शिकवले जातात, एकच विषय नाही, मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र सगळं शिकवलं जाते. वरील उतारात आलेला ज्ञान म्हणजे तर समानार्थी शब्द कोण? ज्ञान म्हणजे शाळा. जीवनात पुढे जायची संधी कोणत्या लोकांना कमी असते? अशिक्षित लोक. शिक्षित या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द अशिक्षित. पुढे पहा, जगात बऱ्याच प्रकारचे जंतू आणि प्राणी असतात, त्यातले अनेक जंगलात राहतात. या प्राण्यांची एक झलक पाहायला लोक प्राणी संग्रहालयामध्ये जातात, कारण या संग्रहालयामध्ये खूप प्रकारचे प्राणी एकत्र आणून ठेवलेले असतात. तुम्ही जंगलात जायचा तेव्हा वाघ बघायला, जंगलामध्ये वाघ काय तुमच्यासाठी वाट बघत बसलाय का? या मी तुम्ही मला बघायला या, इथं बसलोय. आता खूप मोठा एरिया असतो, तेवढ्या तो फिरत असतो, एका ठिकाणी तो थांबत. पण तुम्हाला बघायचा तो कुठं आहे हे तुम्हाला काय माहिती, त्यामुळे तुम्हाला बघायला मिळत. आणि ते जर प्राणी संग्रहालयामध्ये तिथं आणून सगळे, हा सिंहाचा पिंजऱ्यात सिंह असतो, हा वाघाचा वाघ असतो, म्हणजे प्रत्येकाला ठराविक छोट्याशा पिंजऱ्यामध्ये कोंडलेला. यावेळी शाळेच्या सुट्टी दिवशी आम्ही प्राणी संग्रहालयात गेलो. माझ्यासोबत आई, वडील, चुलत भावंडी होती, चुलत झाली तिथं समजून. तिकीट काढून आम्ही प्राणी संग्रहालयाच्या आत गेलो. चारी बाजूला उंच उंच झाडे आणि हिरवळ पसरलेली होती. जाणाऱ्यावर माकडे उड्या मारत होती. एक मोठ्या मोकळ्या जागेत हरणांची टोळी भागडत होती. प्राणी संग्रहालयाच्या शेवटच्या कोपऱ्यात आम्हाला हत्ती दिसली. एका तलावात कासवे आणि मगरी पण होत्या. अशा प्रकारे आम्ही खूप वेळ प्राणी संग्रहालय पाहत फिरत होतो. वेगवेगळे प्राणी पाहत. संग्रहालयाच्या चारी बाजूला कसली झाडे होती? झाडे होती. प्राण्यांची झलक पाहण्यासाठी कुठे जावे लागते? जंगलामध्ये जावे लागते का प्राणी संग्रहालयामध्ये? तुला झाली का प्रश्न? उत्तर जंगलामध्ये पण येणार प्राणी संग्रहालय. जंगलामध्ये झलक पाहायची आहे, झलक. जंगलामध्ये तुम्हाला प्रत्येक झलक पाहायला मिळेल त्याची खात्री आहे का? नाही. प्राणी संग्रहालयामध्ये 100% तुम्हाला वाघाच्या पिंजऱ्यामध्ये वाघच असणारे वेदो हे वडून खाली होईल समाधान एकदाच होतो. ही जंगलामध्ये झलक तुम्हाला बघायला मिळेल याची गॅरंटी नाही, पण प्राणी संग्रहालयामध्ये 100%. चला पुढे. कोणाची टोळी बागडत होती? हरणाची टोळी बागडत होती. आणि माकडाची टोळी काय करत होती रे? प्राणीचा समानार्थी शब्द कोणता? स्वापर. प्राणी म्हणजे स्वापर, जंतू म्हणजे प्राणी नव्हे. खालीपैकी जंगलचा समानार्थी शब्द नाही. नाहीला गोल करा. वैनते म्हणजे काय? सिंह. विपीन, अरण्य, कानन हे जंगलाचे समानार्थी शब्द आहे. त्याच्यासाठी वाचलं पाहिजे तुझे आपल्या. चला पुढे. खेळ जीवनात फार आवश्यक आहे. आम्ही शाळा सुटली की दप्तर आल्याला फेकतो की खेळायला जातो. मग खेळ जीवनात फार आवश्यक आहे. खेळ आपली प्रकृती दुरुस्त ठेवण्यासाठी महत्वपूर्ण आहे. खेळामुळे शरीराच्या प्रत्येक भागाचा चांगला व्यायाम होतो. धावपळीचे खेळ आपल्याला जास्त खेळले पाहिजे. आपल्याला नियमितपणे खेळ खेळायला हवे. मुलांना खेळणे फारच आवडते.
मुले खेळात बऱ्याचशा गोष्टी शिकतात. मैत्री, एकजूटपणा, हरणे जिंकण्याची पर्वा न करता इत्यादी गोष्टी मुले खेळात शिकतात. तर आपला भिडवा म्हणजे त्याच्या बाजूने त्याला मदत करायची असते. आपण किंवा आपल्यासाठी एकट्यासाठी खेळायचं नसतं. बरोबर आपले मित्र आहेत त्यांच्यासाठी देखील त्यांना देखील जिंकायचं असतं. त्यांना विष दिला असेल तर अमृत द्यायचं असतं. म्हणजे हे आपण एकटं नसतं. हे सगळं जिंकणं हारणं हे सगळं त्यामधनं शिकत असतं. परवा न करता साऱ्या जगात वेगवेगळे खेळ खेळले जातात. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, टेनिस इत्यादी खेळ खुल्या मैदानात खेळले जातात. घामाच्या रूपात शरीरातील घाण निघून जाते. मेंदूला ताजेपणा वाटतो. शरीर ताकदवान बनते. आम्हाला आजार होत नाही. हे सगळं खेळामुळे होतं. गोरे 10 वाजता येऊन होत नाही. घामाच्या रूपात शरीरातलं काय निघून जाते? घाम निघून जाते. शेवटच्या हप्त्यात आहे. पुढे मी कोणता शब्द हारण्याच्या विरुद्ध अर्थी आहे? जिंकणे. पुढचा प्रश्न पहा. खुल्या मैदानात कोणते खेळ खेळतात? फुटबॉल, फक्त क्रिकेट हे तिन्ही पण खेळ, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, टेनिस हे सगळे खेळ मैदानामध्ये खुल्या मैदानात खेळले जातात. जीवनात फार आवश्यक आहे जिंकणे आवश्यक आहे. सगळीकडे जिंकाल तुम्ही असं नाही. तुम्हाला कोण ना कोण शेरा सव्वाशे भेटणार आहे. तो तुम्हाला हरवणार आहे. वरील उतार्यात आलेला स्वेदचा समानार्थी शब्द धन्यवाद मित्रांनो. या पद्धतीनं प्रश्न क्रमांक 91 आपण पाहिला. उद्या त्याला पुढे